अविमुक्तेश्वरानंद नावाचे एक शंकराचार्य जे स्वतःला स्वयंघोषित शंकराचार्य आहेत ते गंगा स्नानासाठी गेल्यावर पालखीत का जाऊ दिलं नाही म्हणून उपोषणाला बसले. आद्य शंकराचार्यांनी देशभरामध्ये चारही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पायी प्रवास केला आहे आणि त्या काळामध्ये समस्त हिंदू मृतप्राय झाला होता. हिंदू समाज मृतप्राय झाला होता. वैदिक सनातन परंपरेचा पुन्हा प्रचार करून सगळ्या लोकांना इतर धर्मात गेलेल्या पुन्हा त्यांनी हिंदू धर्मात आणलेल्या सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतरण हे आद्य शंकराचार्यांनी केलं. आजच्या शंकराचार्याकडून अपेक्षित आहे ह्या चारी पीठाच्या शंकराचार्याकडून धर्मांतरण रोखलं पाहिजे. जे हिंदू धर्मातले बाहेर गेलेले लोक आहेत त्यांना हिंदू धर्मात आणलं पाहिजे आणि जातीभेद नष्ट केला पाहिजे. तर आजचे हे शंकराचार्य स्वतःला जे बोलतात अविमुक्तेश्वरानंद त्यांना मेन्यातन पालखीतून उतरवलं म्हणून ते उपोषणाला बसलेत. हे सिद्ध करतायत की त्यांची पात्रता नाही आहे शंकराचार्य होण्याची. वास्तविक ते कोर्ट कचेरी चालूच आहे परंतु त्यांचं उपोषणाला फार काही महत्त्व देऊ नये. उलट समस्त हिंदूची ते बदनामी होती आहे. पूर्ण देशात आणि जगात या अविमुक्तेश्वरानंदामुळं असा भ्रम झाला आहे की हिंदूच्या धर्मगुरूला पोलिसांनी लाठीमार केला. हा हिंदूचा धर्मगुरू नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. आद्य शंकराचार्याचं जे काम आहे त्याच्या हे पासंगालाही पुरत नाहीत. धर्मांतरण होत असताना हे डोळे उघडे ठेवून बघतात आणि शिष्य संप्रदाय घेऊन स्वतःची एक शेखी मिरवणं मोठेपणा करणारे हे धर्मगुरू होण्याच्या पात्रतेचे नाहीत.